तुम्ही ट्रॅक्टर दाबून होता. मराठवाड्यात जरांगे इफेक्ट. 8 पैकी 7 जागांवर महायुतीला फटका. जरांगेंचा सुप्त प्रचार महायुतीला भोवला. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये जरांगे इफेक्टमुळे महायुतीला मोठा फटका बसला. मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर जरांगे यांनी महायुती विरोधात सुप्त प्रचार केल्याचं बोललं जात आहे. संभाजीनगर वगळता एकही जागा भाजपला जिंकता आलेली नाहीये. एक नजर टाकूया जरांगे इफेक्टचा कुणाला फटका बसला. जालना मराठा आंदोलनाचं केंद्रबिंदू होता. जरांगेंच्या टीकेमुळे रावसाहेब दानवेंना फटका बसला. बीडमध्ये थेट मराठा विरुद्ध ओबीसी लढत झाली. मतांचं ध्रुवीकरण झाल्यामुळे पंकजा मुंडेंना फटका बसला. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना प्रचारावेळी मोठ्या प्रमाणावर मराठ्यांकडून विरोध झाला. चिखलीकरांची गाडी फोडली होती. नांदेडमध्ये भाजप विरोधात मराठा समाज एकवटला. परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिवमध्येही मराठा समाजाची भाजप विरोधी उमेदवाराला साथ मिळाली. संभाजीनगरमध्ये जरांगेंचं उपोषण सोडण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भुमरेंना फायदा झाला. भुमरे संभाजीनगरात मराठा उमेदवार असल्यामुळे फायदा झाल्याची चर्चा आहे. 4 जूनला निकालानंतर रात्री उशिरा बजरंग सोनवणे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तर जे निवडून आले ते मराठा समाजाची बाजू नक्कीच मांडतील अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. समाजानं समाजाची बाजू सांभाळलेली. आता ती त्याची बाजू सांभाळतील. सगळ्याच पक्षाचे निवडून आलेले लोक आणि पडणाऱ्यासाठी पण केलेलं आहे मार्केटिंग, ते पण करतील. मराठवाडा हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू होता. या आंदोलनाची धग सत्ताधाऱ्यांना बसल्याचं दिसतंय. आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास विधानसभेला 288 उमेदवार देण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. त्यामुळे आतापासूनच राजकीय पक्षांना धास्ती लागली. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.